प्रदूषण नियंत्रण महामंडळाने गंगा गोदावरीच्या पाण्याचा अहवाल सादर केला आहे. तो कुठेतरी संशयास्पद वाटत असल्याने आता चालू स्थितीत गंगा गोदावरीचे पाणी घेऊन त्याचा अहवाल नाशिककरांसमोर सादर करण्याची मागणी करत नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन देण्यात आले. याबाबत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी माहिती दिली. खरं तर हा अहवालच संशयास्पद आहे. नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो की लोकांसमोर हा प्रश्न त्यांनी मांडला. कारण की आज आम्ही त्याच गंगा गोदावरीचं रामकुंडाच्या परिसरातील पाण्याची बाटली आत्ताच नियमाला प्रादेशिक अधिकाऱ्यांना आम्ही ती सुपूर्द केलेली आहे. आणि काय पाण्याची अवस्था आहे, तुम्ही लोकांच्या जीवाशी कसं खेळता आहे. त्या पाण्याची अवस्था इतकी वाईट आहे की ती पाणी पिलं तर लोकांना आजार होतील. परंतु चुकीचे अहवाल, संशयास्पद अहवाल जाहीर करून नाशिकच्या नागरिकांची जी दिशाभूल केली जाते त्याबद्दल आज आम्ही प्रदूषण नियामक महामंडळाला निवेदन सादर केलेले आहे. ताबडतोब पाण्याचे परत पुरावे घ्यावे, परत नमुने घ्यावे, ते तपासावे आणि खरा अहवाल लोकांसमोर नागरिकांसमोर सादर करावा म्हणून निवेदन दिलेलं आहे. हा जर एका आठवड्यात जर हा आला नाही अहवाल नागरिकांसमोर या पाण्याचा, तर याच्या पुढचं आंदोलन उग्र होईल. कारण हे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ही जी प्रयोग आहे, ही त्यांच्या जे प्रयोगशाळेमध्ये हे चालू आहे, हे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे याच्या पुढचं आंदोलन अतिशय प्रखर होईल. यावेळी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, विजय पाटील, गौरव सोनार, संतोष शिवाळे, संदीप वाघ, इम्रान अन्सारी, शेबाज मिर्झा, सिद्धार्थ गांगुर्डे, अशोक लहामगे, अरुण जाधव, उमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.